राम राम शेतकरी मित्रांनो. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरही कांद्याच्या दरामध्ये काही बदल झालेला नाही. केंद्राने कांदा दरवाढीसाठी जे काही उपाय केलेला होता तो उपाय निष्प्रभ ठरलेला दिसून येत आहे. तर नेमके का बाजारभाव सध्या कमीच आहेत, काय त्याचे कारणे आहेत, सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आश्वासित दरापेक्षा भाव सध्या कमीच आहे. जो काही केंद्र सरकारने आश्वासित दर निश्चित केलेला होता त्यापेक्षा सध्या भाव हा बाजार समित्यामध्ये कमीच आहे, परंतु आवक मात्र सध्या वाढताना दिसून येत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर कांद्याच्या दरामध्ये काही बदल हा झालेला नाही. खरेदी केंद्रे शेतकऱ्याकडे पोहोचलेले नाहीत. परिणामी बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक वाढतेच आहे. पावसाळ्याच्या तोंडावर उत्पादन खर्चापेक्षा कमी भावाला शेतकऱ्याला कांदा हा विकावा लागत आहे. 25 मे रोजी केंद्राने कांद्यासाठी 1,580 रुपये क्विंटल ही किमान आश्वासित दर जाहीर केला. त्यासाठी नाफेडसारख्या यंत्रणामार्फत खरेदीचे आदेश दिले. मात्र त्यांचे अस्तित्वच नसल्याने दरात फरकही पडलेला नाही. मात्र बाजार समितीत आवक ही तेजीमध्ये आहे. तर मित्रांनो, भाव सध्या पडलेला आहे. त्याचे नेमके कारणं काय आहेत? तर निर्यात घटल्याने देशांतर्गत बाजारामध्ये आवक ही वाढलेली आहे. बाहेर कांदा अगदी कमी प्रमाणामध्ये जात आहे. तापमान वाढल्याने माल खराब होण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यामुळे खराब माल ही बाजारामध्ये सध्या येत आहे. पावसाळ्यापूर्वी विक्रीची गरज असल्याने मालाची जादा आवक सध्या बाजारपेठेमध्ये आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना कांदा विक्रीची गरज असते, कारण नवीन हंगामासाठी आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्याला हवं असतं. त्यासाठीही बाजारामध्ये शेतकरी सध्या कांदा विक्रीला आणत आहेत. तर मित्रांनो, या सगळ्या कारणास्तव सध्या बाजारात आपल्याला जो नाशिक जिल्ह्यामध्ये इतर महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे तो सध्या थोडासा कमी बाजार हा आपल्याला दिसून आलेला आहे. आणि या केंद्र सरकारने हस्तक्षेप केला, भाव जाहीर केला, परंतु खरेदी केंद्रे जास्त नाहीत. खरेदी केंद्रे कुठे आहेत तेही शेतकऱ्यांना माहीत नाही आणि या सगळ्या कारणामुळे सध्या बाजार आपल्याला कमी दिसून येत आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.